वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर ने आरक्षण बचाओ यात्रा के अवसर पर यवतमाल का दौरा किया और इस दौरान पूसद के डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर चौक पर सार्वजनिक बैठक की। बैठक के दौरान वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर ने भाजपा पर आरोप लगाते हुए कहा कि ओबीसी समुदाय ने अब तक जिस भारतीय जनता पार्टी को वोट दिया है, आज जब उसी ओबीसी समुदाय का आरक्षण खतरे में है तो बीजेपी ओबीसी के लिए खड़े होने को तैयार नहीं। तर का इथला कुणबी मराठा स्वतःच्या डोक्याने चालत नाही। इथला कुणबी मराठा स्वतःच्या डोक्याने चालत नाही, त्याला पश्चिम महाराष्ट्रातले मराठे चालवतात, त्याला पश्चिम महाराष्ट्रातले मराठे चालवतात आणि तो जसा सांगेल तसा हा चालतो। त्याच्यामुळे जरांगे पाटील यांना पाठिंबा कोण देते तर मराठा समाज देतोय। मराठा समाज जर जरांगे पाटील यांना पाठिंबा देत असेल तर मग इथला कुणबी मराठा जो आहे, कुणबी मराठा देशमुख जो आहे, तो मतदान कोणाकडे करणार, कोणाच्या सांगण्यावरनं करणार, तो पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यावरच्या सांगण्यावरनं करणार आणि त्याच्या सांगण्यावरनं करणार असेल तर तो आरक्षणाच्या विरोधात सुद्धा मतदान त्या ठिकाणी करू शकतो। आणि म्हणून सावध जाण्याचा असणारा मार्ग, कुणबी समाज जोपर्यंत स्वतः येऊन सांगत नाही की मी माझ्या डोक्याने चालणार आणि मी आरक्षणवादी आहे, हे जोपर्यंत सांगत नाही आणि विधानसभेमध्ये जरांगे पाटील यांच्या ठरावाच्या विरोधात मतदान करत नाही, तोपर्यंत आपण विश्वास ठेवता कामा नये।